आजही दमनगंगा, नार, पार अशा अनेक पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला जाऊन वाया जात आहे। त्यामुळे नाशिक, धुळे आणि जळगाव सारख्या जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची कमतरता आहे। 1980 साली ही समस्या दूर करण्यासाठी नॅशनल परफेक्टिव्ह प्लॅन अंतर्गत पार, तापी, नर्मदा हा नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आला होता, पण यामुळे महाराष्ट्राला नुकसान होत होते। शेवटी 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुजरात सोबत हा प्रकल्प राबवण्यास नकार दिला। महाराष्ट्र स्वतःहून हा प्रकल्प पूर्ण करेल असे जाहीर केले। आता सरकारने या नार, पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला 7015 कोटींचा निधी मंजूर केला आहे। नार, पार आणि औरंगा या नद्याचे गुजरातला जाणारे 9.19 टीएमसी पाणी धरणे आणि बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणात सोडले जाईल। यामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव तर जळगाव मधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर येथील 50,000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।